नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आया सिव्हिल सर्व्हिस अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. मी अमोल घाटोळे आणि आज आपण द हिंदू आणि लोकसत्ता न्यूजपेपर जे आहेत त्यातल्या महत्त्वाच्या न्यूज ज्या आहेत त्या आपण पाहणार आहे. तर पहिली जी न्यूज आहे ती आहे मारुती चितमपल्ली यांच्याबद्दलची आहे. यांच्याबद्दल जर आपण जर इंट्रोडक्शनचा जर विचार केला तर त्यांनी अराउंड जर विचार केला तर 36 वर्षे वनाधिकारी म्हणून सेवा बजावली होती. या सेवेच्या काळात व निवृत्तीच्या काळात मिळून जवळपास 65 वर्षे त्यांनी जंगल भटकंती केली होती. त्यांनी अत्यंत सोप्या व ओघवत्या शब्दात 20 पुस्तके लिहून साहित्याला व जगाला फार मोठी देणगी दिलेली आहे. विशेष म्हणजे मूळ तेलुगू भाषिक असलेल्या माणसाने 1,00,000 नवीन शब्दांचा खजिना जो आहे तो मराठी साहित्याला उपलब्ध करून दिलेला होता. त्यांनी आयुष्यभर वने, वन्यजीव व्यवस्थापन, प्राणी किंवा पक्षी जगताविषयी उल्लेखनीय संशोधन केले. त्यांचे कर्तृत्व हे महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुराक होणारे होते. त्यांनी मराठीबरोबर संस्कृतीचे अध्ययन केले आणि सोबतच जर्मन व रशियन भाषा ज्या आहे त्याचासुद्धा अभ्यास केला होता. या साहित्य सेवा व कामगिरीबद्दल जर त्यांना विचार केला तर विविध संस्था व संघटनांनी पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. आतापर्यंत त्यांनी अनेक साहित्य व अधिवेशनाचे अध्यक्षपदसुद्धा भूषवले होते. जसं आणि त्यांचा जर जन्म विचार केला तर 5 नोव्हेंबर 1932ला त्यांचा जन्म झाला होता. सोलापूरच्या मातीत त्यांचा जन्म झाला किंवा तिथं त्यांनी प्राथमिक शिक्षण जे आहे ते भारतीय चौकातील TM पोरे विद्यालयात त्यांचे शिक्षण झाले. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण जे आहे ते दयानंद कॉलेजात झालेले होते. 2006 साली सोलापुरात भरलेल्या 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. त्यांचे काही महत्त्वाची पुस्तकं आहेत जसे की निळावंती, रानवाटा, जंगलाची दुनिया, नवे गाव बांधचे दिवस, जंगलाचं देण, पाखरमाया असे भरपूर पुस्तकं आहे. पक्षी ज्या दिगंतरा, घरट्या पलीकडे, सुवर्ण गरुड हे पुस्तकं तुम्हाला लक्षात ठेवणं पण गरजेचं आहे कारण की MPSCमध्ये असे क्वेश्चन विचारलेले आहेत. सोबतच त्यांना पद्मश्री पुरस्कार भेटला होता 2025चा, म्हणजे याच वर्षी त्यांना पद्मश्री पुरस्कार पण भेटलेला आहे. आणि त्यांची काही प्रतिष्ठित पुस्तकं जर विचार केला तर ज्यामध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार त्यांच्या 3 पुस्तकांना मिळाले. हे तिन्ही पुस्तकं तुम्ही ना लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पहिलं आहे जंगलाचा देणा किंवा रानवाटा आपण जे म्हटलं होतं ते आणि रत्वा यांना मिळालेले आहे. सोबतच त्यांना जे आहे की नागभूषण पुरस्कार मिळाला होता 2008मध्ये आणि नंतर जे आहे की विदर्भ साहित्य संघाचा जीवनवृत्ती पुरस्कार 2003मध्ये मिळाला होता आणि वसुंधरा सन्मान त्यांना 2009मध्ये मिळालेला होता. तर हे काही महत्त्वाचे त्यांचे डिटेल्स होते ज्यावर MPSC क्वेश्चन विचारू शकते.